नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले वायबीटी अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती। या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण रत्नागिरी डीसीसी बँक भरतीच्या आता जे लेटेस्ट पेपर झालेले आहेत शिपाई आणि लिपिक या पदाचे ते पेपर या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत। त्या सर्व पेपरचं स्वरूप आणि स्पष्टीकरण थोडक्यात आपण या व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घेणार आहोत। तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा। यामध्ये एक नव्हे तर दोन पेपरचं स्वरूप आपण जाणून घेणार आहोत आणि ते देखील लेटेस्ट झालेले पेपर जे आहेत त्याचं स्वरूप आपण बघणार आहोत। तर बघा, इथे तुम्हाला पेपर विषयी माहिती दिलेली आहे, जी की तुम्ही इथं माहिती बघू शकता। एक्झाम डेट दिलेली आहे 5/10/2024 चा, म्हणजे आत्ताचा हा पेपर आहे मित्रांनो। क्लर्क या पदाचा म्हणजेच लिपिक या पदाचा शिफ्टचा टायमिंग वगैरे तुम्ही बघू शकता आणि इतर माहिती तुम्हाला इथं दिलेली आहे। त्यासोबत हा दुसरा पेपर असणार आहे पिओन म्हणजे शिपाई या पदाचा पेपर आहे। दिनांक बघू शकता 6/10/2024 चा लेटेस्ट झालेला पेपर आहे रत्नागिरी जिल्ह्याचा। हे सर्व पेपर वर्कवेल नावाची जी कंपनी या कंपनीद्वारे घेण्यात येत आहेत मित्रांनो। डीसीसी बँक भरतीचं जर म्हटलं तर तुम्ही अहमदनगर त्यासोबत सातारा चंद्रपूर जिल्ह्यासाठी किंवा आपण इतर कोणत्याही जसे की रायगड जिल्ह्यासाठी कोणत्याही जिल्ह्याची तुम्ही तयारी करत असाल तर तुमचे सर्व पेपर वर्कवेल नावाची ही जी कंपनी आहे ती घेणार आहे ऑनलाईन स्वरूपामध्ये। ठीक आहे, तर त्याचं स्वरूप तुम्हाला इथं दाखवत आहे। आता जो रत्नागिरी जिल्ह्याचा पेपर झालाय, भंडारा जिल्ह्याचा पेपर झालाय, हे देखील सर्व पेपर वर्कवेल नावाची ही जी कंपनी इनीच घेतलेले आहेत मित्रांनो। जेणेकरून हेच स्वरूप तुम्हाला अहमदनगर सातारा चंद्रपूर रायगड नाहीतर जर म्हटलं तर छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद आपण ज्याला बोलतो, ठीक आहे, तर या सर्व जिल्ह्यांचे जे पेपर आहेत आता डीसीसी बँक भरतीचे ते सर्व वर्कवेल नावाची ही कंपनी इथं घेणार आहे मित्रांनो। जेणेकरून स्वरूप हे सारखंच असणार आहे, हा सांगण्यामागचा उद्देश असणार आहे मित्रांनो। ठीक आहे, तर चला आता संपूर्ण आपण स्वरूप बघणारच आहोत। यामध्ये एक नव्हे तर दोन प्रश्नपत्रिका आपण जाणून घेणार आहोत। संपूर्ण स्वरूप स्पष्टीकरण आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। हे लेटेस्ट झालेले पेपर असणार आहे। व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो परंतु डिटेलमध्ये माहिती देण्याचा तुम्हाला प्रयत्न करणार आहे। ठीक आहे, तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा। तर त्यासाठी पिओन म्हणजे शिपाई आणि क्लर्क या दोन्ही पदांचे जे पेपर आहेत ते आपण इथं ओपन करून घेतलेले आहेत। तर बघा मित्रांनो, बहुतेक विद्यार्थ्यांचे कॉल SMS येतात की आम्हाला सर्व प्रश्नपत्रिका उपलब्ध करून द्या। तर आता फक्त प्रश्नपत्रिका आणि नोट्स बद्दल अगदी तुम्हाला 1 ते 2 मिनिटांमध्ये माहिती सांगून घेतो आणि त्यानंतर लगेच आपण या व्हिडिओला पुढे कंटिन्यू करणार आहोत। कारण या सर्व प्रश्नपत्रिका तुमच्यासाठी डीसीसी बँक भरतीसाठी अतिशय महत्त्वाच्या असणार आहेत, कारण याच स्वरूपाचे तुम्हाला पुढील पेपर बघण्यासाठी भेटणार आहेत। तर त्या हेतूने आपण सर्व पेपर कलेक्ट केलेले आहेत मित्रांनो। तर बघा, यामध्ये जर म्हटलं तर एकूण आता आणि मागील जे झालेले पेपर आहेत यामध्ये एकूण 35 पेक्षा जास्त पेपर आपण उपलब्ध करून देतोय, म्हणजेच प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देतोय। या सर्व डीसीसी बँक भरतीच्या लेटेस्ट झालेल्या प्रश्नपत्रिका असणार आहेत, ज्या की वर्कवेल नावाची ही जी कंपनी इनी घेतलेली आहेत। जेणेकरून तुम्हाला संपूर्ण पेपरचं स्वरूप समजून येईल आणि जर तुम्ही अहमदनगर सातारा नाहीतर चंद्रपूर नाहीतर इतर कोणत्याही जिल्ह्यासाठी डीसीसी बँक भरतीची तयारी करत असाल तर हेच स्वरूप तुम्हाला असणार आहे। तर त्यासाठी लेटेस्ट आणि जुन्या आणि नवीन सर्व एकत्रित 35 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका आपण आपल्या टीम सोबत कलेक्ट करून ह्या तुम्हाला उपलब्ध करून देतोय। आणि या प्रश्नपत्रिकेनुसार आपण काही नोट्स देखील काढलेले आहेत, तर या विषयानुसार नोट्स देखील तुम्हाला उपलब्ध करून देतोय। यामध्ये मराठी, इंग्रजी, गणित बुद्धिमत्ता, चालू घडामोडी आणि जीकेचे काय IMP प्रश्न, तर हे सर्व आपण उपलब्ध करून देतोय या नोट्स मध्ये। ठीक आहे, आता प्रश्नपत्रिकेचं स्वरूप थोडक्यात सांगून घेतो बघा। इथं प्रश्नपत्रिकेचं स्वरूप दिलंय, जिल्हा आणि वर्ष याच्याविषयी माहिती दिली। आता जर म्हटलं तर रत्नागिरी जिल्ह्याचे सप्टेंबर आणि ऑक्टोबर या 2 महिन्यामध्ये पेपर झालेले आहेत। यामध्ये लिपिक या पदाच्या 10 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देतोय। शिपाई या पदाच्या 5 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देतोय। व्यवस्थापक या पदासाठी सुद्धा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पेपर झालेत, याच्या 2 प्रश्नपत्रिका असणार आहेत। भंडारा जिल्ह्यामध्ये जर विचार केला तर लिपिक या पदाचे 9 शिफ्टमध्ये पेपर झालेत, तर 9 प्रश्नपत्रिका तुम्हाला भेटणार आहेत। त्यासोबत शिपाई या पदाचे 3 शिफ्टमध्ये पेपर झाले तर 3 प्रश्नपत्रिका भंडारा जिल्ह्याच्या ऑगस्ट महिन्यातील या प्रश्नपत्रिका असणार आहेत 2024च्या। ठीक आहे, त्यानंतर पुढे ठाणे जिल्ह्याच्या ऑगस्ट 2022च्या प्रश्नपत्रिका असणार आहेत। या सुद्धा वर्कवेल नावाच्या या कंपनीनेच हे पेपर घेतलेत। या प्रश्नपत्रिका असणार आहे लिपिक या पदाचे 9 प्रश्नपत्रिका आणि शिपाई या पदाच्या 3 प्रश्नपत्रिका। अहमदनगर जिल्ह्याचा ऑफलाईन पेपर झाला होता 2017 या वर्षी, तर 2017ची एक प्रश्नपत्रिका आपल्याकडे उपलब्ध झाली, ती देखील तुम्हाला यामध्ये उपलब्ध करून देतोय। अशा प्रकारच्या एकूण 35 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका त्याच सोबत या मराठी, इंग्रजी, गणित बुद्धिमत्ता, चालू घडामोडी, जीकेचे काय IMP प्रश्न म्हणजेच या 4 ते 5 विषयांच्या नोट्स 35 पेक्षा प्रश्नपत्रिका 35 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका आणि त्यासोबत 4 ते 5 विषयांच्या नोट्स अगदी कमी किमतीमध्ये आपण उपलब्ध करून देतोय।
या सर्वांची एकत्रित किंमत आपण फक्त ठेवलेले 198 रुपीज. ठीक आहे, 198 रुपीज मध्ये तुम्हाला या 35 प्रश्नपत्रिका आणि 4 ते 5 विषयाच्या नोट्स तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. जर तुम्हाला या पाहिजे असेल तर 91 39 64 31 99 या नंबरवरती तुम्ही फोन पे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने पेमेंट करू शकता. आता पेमेंट ठेवलेले सर्वांचं एकत्रित मिळून 198. मागील जर म्हटलं तर आपल्याकडे फक्त 12 प्रश्नपत्रिका उपलब्ध होत्या, त्यामुळे पेमेंट आपण थोडं कमी ठेवलं होतं. आता फक्त 20 ते 25 रुपये एक्स्ट्रा देऊन तुम्ही हे सर्व 35 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका मिळवू शकता. याचं एकत्रित सर्वांचं पेमेंट असणार आहे 198 रुपीज. हे पेमेंट तुम्हाला फोन पे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने आपल्याला हा जो नंबर दिलेला आहे 91 39 64 31 99 या नंबरवरती तुम्हाला पाठवायचं आहे. पेमेंट पाठवल्यानंतर याच नंबरच्या व्हॉट्सअपवरती तुम्हाला मेसेज करायचा आहे. पेमेंटसाठी आणि व्हॉट्सअपसाठी हा एकच नंबर असणार आहे. ठीक आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि त्यानंतर पेमेंट पाठवल्यानंतर स्क्रीनशॉट पाठवायचं तुम्हाला व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट आल्यानंतर तुम्हाला हे सर्व स्टडी मटेरियल PDF स्वरूपामध्ये व्हॉट्सअपवरती अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये उपलब्ध करून दिले जाईल. किती? 5 ते 10 मिनिटांमध्ये तुम्हाला व्हॉट्सअपवरती या सर्व PDF पाठवल्या जातील. सर्व PDF सेपरेट असणार आहे. प्रत्येक विषयाच्या नोट्स या 100 ते 150 पेजेसच्या सेपरेट असणार आहे. चालू घडामोडी सुद्धा तुम्हाला लेटेस्ट 2 वर्षाचं दिलं जाणार आहे. यामध्ये अशा प्रकारच्या परिपूर्ण नोट्स आपण देण्याचा प्रयत्न करतोय. यामध्ये प्रत्येक विषयाच्या वेगवेगळ्या नोट्स 100 ते 150 पेजेसच्या चालू घडामोडी 2 वर्षाची, त्यासोबत 35 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका, हे सर्व आपण उपलब्ध करून देतोय फक्त 198 मध्ये. तर लवकरात लवकर तुम्ही या घेऊ शकता, जेणेकरून प्रश्नपत्रिका खूपच महत्त्वाची असणार आहे. कारण या पदभरतीचं जर म्हटलं तर सर्व स्वरूप तुम्हाला समजून येणार आहे. कारण यामध्ये 1-2 नव्हे तर 35 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका देतोय आणि नोट्स देतोय. ठीक आहे, तर एकत्रित पेमेंट असणार आहे 198 रुपयाचं. हे पेमेंट तुम्हाला या नंबरवरती करून स्क्रीनशॉट पाठवायचा आहे व्हॉट्सअपवरती. त्यानंतर अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये हे सर्व स्टडी मटेरियल तुम्हाला व्हॉट्सअपवरती पाठवलं जाईल. ठीक आहे, जर प्रश्नपत्रिकांचं स्वरूप जर म्हटलं तर ते पुन्हा एकदा दाखवून घेतो, कारण बहुतेक काही विद्यार्थी कॉलेज मिस करत बसतात. तर बघा, प्रश्नपत्रिकेचं स्वरूप तुम्हाला हे असणार आहे. या प्रश्नपत्रिका लेटेस्ट झालेल्या असणार आहेत. या सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला सेंड केल्या जाणार आहेत. ठीक आहे, डायरेक्टली या आन्सर की आहे त्यामध्ये कोणत्या प्रकारचा बदलाव झालेला नाही आहेत. हेच पेपरला प्रश्न विचारले गेले होते आणि त्याचीच आन्सर की आपण डाउनलोड करून कलेक्ट करून तुमच्यासाठी इथं उपलब्ध करून देत आहोत. ठीक आहे, तर चला आता संपूर्ण स्वरूप तुम्हाला समजून आलं, कसं तुम्हाला स्टडी मटेरियल भेटणार, त्यामध्ये काय काय भेटणार त्याच्याविषयी माहिती तुम्हाला समजून आली. तर आता आपण आपल्या या व्हिडिओला पुढे कंटिन्यू करूया. तर बघा, आता हा क्लर्क या पदाचा पेपर आहे. आता संपूर्ण आपण क्लर्क या पदाचं स्वरूप जाणून घेऊया. यामध्ये प्रत्येक विषयाचा आपण विचार करणार आहोत. प्रत्येक विषयावरती किती प्रश्न आले. आता ऑलरेडी जर म्हटलं तर प्रश्न इथे तुम्हाला दिसत असेल, त्याचं उत्तर लगेच तुम्हाला इथे दिलेलं आहे. आता स्पष्टीकरण आपण संपूर्ण जाणून घेत बसणार नाहीये, कारण ऑलरेडी प्रश्न आणि उत्तर यामध्ये दिलेले आहेत. आपण फक्त प्रश्नपत्रिकेचं स्वरूप जाणून घेणार आहोत, जेणेकरून अभ्यास करण्यासाठी तुम्हाला इथं सोपं जाणार आहे. कारण यामध्ये एक नव्हे तर आपण दोन्ही पदांचा विचार करणार आहोत. ठीक आहे, तर बघा, आता सर्वप्रथम जर म्हटलं तर गणिताने या प्रश्नपत्रिकेची सुरुवात झाली. गणिताचं इथला जर म्हटलं तर पहिला प्रश्न आहे, दुसरा प्रश्न आहे, त्यानंतर हा तिसरा प्रश्न आहे. इथे जर म्हटलं तर आपल्याला बघा कशा प्रवृत्ती प्रश्न आलेला आहे. इथं किंमत काढण्यासाठी प्रश्न आला होता. त्यानंतर इथं वयामधील फरक काढण्यासाठी हा प्रश्न आलेला आहे. ठीक आहे, यानंतर इथं गुणोत्तरावरती प्रश्न आलेला आहे आणि आपल्याला वय किती ते विचारलंय. इथे 4 नंबरचा गणित बुद्धिमत्तावरती प्रश्न आलेला आहे. इथं वय काढण्यासाठी प्रश्न विचारला गेलाय. इथं हा 5 नंबरचा प्रश्न आहे. इथं आपल्याला वेग काढण्यासाठी हा प्रश्न विचारला गेलाय. पुढे बघा 6 नंबरचा, 7 नंबरचा. इथे जर म्हटलं तर आपल्याला वेळ काढण्यासाठी, त्यानंतर इथं पेनांची संख्या, अशा प्रकारचा प्रश्न होता. गणित बुद्धिमत्ताचे हे प्रश्न आहेत. त्यानंतर पुढे 8 नंबरचा प्रश्न, इथं किंमत काढण्यासाठी प्रश्न आहे. त्यानंतर 9 नंबरचा प्रश्न, 10 नंबरचा प्रश्न, हे सर्व गणिताचे प्रश्न विचारले गेलेत. इथं आपल्याला काम काळ यावरती हा प्रश्न विचारला गेलाय. अंतर काढण्यासाठी इथं प्रश्न विचारला गेलाय. 10 नंबरचा प्रश्न आहे. ठीक आहे, त्यानंतर 11 नंबरचा प्रश्न जर म्हटलं तर आपल्याला इथं वेग काढायचा आहे. त्यानंतर 12 नंबरचा प्रश्न, आपल्याला इथं अंतर आपल्याला काढण्यासाठी इथं प्रश्न विचारला गेलाय. प्रश्नाचं उत्तर तुम्हाला इथं ऑलरेडी दिलेले आहेत मित्रांनो. ठीक आहे, आता असं नाही की उत्तर दिलेले नाहीये. स्पष्टीकरण आपण सेपरेट व्हिडिओच्या माध्यमाने आपल्या चॅनलवरती घेत असतो. तर चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा, जी बिल तिला क्लिक करा, कारण आपण प्रत्येक विषयानुसार स्पष्टीकरण आपल्या चॅनलवरती घेतच असतो. ठीक आहे, चला पुढे.
पुढे जर म्हटलं तर बघा आपल्याला 13 नंबरचा प्रश्न इथं आपल्याला गती काढण्यासाठी इथं प्रश्न विचारला गेलाय. त्यानंतर हा 14 आणि हा 15 नंबरचा प्रश्न. ठीक आहे, एकूण गणित आणि बुद्धिमत्ता या विषयांवरती किती प्रश्न विचारले गेलेत हे तुम्हाला समजून येणार आहे. आपण अशाच प्रकारचं एक स्वरूप जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यामध्ये आपण 3 प्रश्नपत्रिका बघितल्या होत्या आणि 3 प्रश्नपत्रिकांमध्ये वेगवेगळे स्वरूपामध्ये आपल्याला किती प्रश्न विचारले गेलेत, प्रत्येक विषयानुसार आपल्याला किती प्रश्न विचारले गेलेत ते आपण बघितलं होतं. त्यामध्ये जर म्हटलं तर आपण 3 ते 4 प्रश्नपत्रिका बघितल्या होत्या. तर गणित आणि बुद्धिमत्ता मिळून एकूण 25 प्लस प्रश्नच विचारले गेलेत. कमीत कमी 25 प्रश्न किंवा 25 पेक्षा जास्तच प्रश्न त्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेले आहेत. आत्ताचं आपण स्वरूप जाणून घेत आहोत. याच्यामध्ये गणित आणि बुद्धिमत्ता या विषयावरती किती प्रश्न विचारले गेलेत. यामध्ये बघा आता 15 नंबरचा प्रश्न झाला. 16 नंबरचा जर म्हटलं तर इथं बघा 15 प्रश्न इथपर्यंत विचारले गेलेत. इथपर्यंत जर म्हटलं तर 15 प्रश्न विचारले गेलेत. आता आपण पुढे जाणार आहोत. आता पुढे जर म्हटलं तर किती प्रश्न विचारले गेलेत पुढे ते देखील आपल्याला जाणून घ्यायचं आहे. इथं बघा आता दुसरी प्रश्नपत्रिका आपण ओपन करत आहोत आणि आता पुढील जर म्हटलं तर आता आपण ही P1ची आपण प्रश्नपत्रिका आहेत. तर P1 म्हणजे शिपाई या पदाची प्रश्नपत्रिका आहेत. यावरती आपण नंतर चर्चा करणार आहोत. आता सर्वप्रथम इथपर्यंत आलेलो आहे. इथपर्यंत जर म्हटलं तर 15 जे प्रश्न आहेत, ठीक आहे, 15 जे प्रश्न आहेत हे गणितावरती इथे विचारले गेलेत. ठीक आहे, म्हणजे वरती जर आपण नोट करून घेतलं तर इथपर्यंत आपण गणित हा विषय घेऊया. गणितावरती जर म्हटलं तर 15 प्रश्न आतापर्यंत इथं विचारले गेलेत. त्यानंतर पुढे आपण कॅल्क्युलेशन करूया. एकूण गणिताचे अजून काय प्रश्न आहेत का ते बघूया. इथं आपण हे लिपिक या पदाचं आपण जाणून घेत आहोत. आपण बाकी जर म्हटलं तर टॉपिक देखील बघणार आहोत. काळजी करू नका, या व्हिडिओमध्ये संपूर्ण स्पष्टीकरण आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. संपूर्ण स्वरूप जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. एवढंच नाही तर आपण टॉपिक देखील जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. हा व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो, परंतु अगदी डिटेलमध्ये हा व्हिडिओ असणार आहे. संपूर्ण पेपरचं स्वरूप तुम्हाला समजून येणार आहे. ठीक आहे, तर बघा आता इथून पुढे जर म्हटलं तर इथं बुद्धिमत्तेचे प्रश्न इथं आपल्याला दिसत आहेत. इथं जर म्हटलं तर बघा आपल्याला हे काही जर म्हटलं तर संगणकावरती सुद्धा इथं प्रश्न आलेले आहेत. ठीक आहे, आणि संगणकावरती प्रश्न झाल्यानंतर इथे बघा आपल्याला इथे जर म्हटलं तर नातेसंबंधावरती इथं प्रश्न आलेला आहे. हा जर म्हटलं तर हा प्रश्न इथं नातेसंबंधावरती प्रश्न आलेला आहे. म्हणजे इथं बुद्धिमत्ताला इथं सुरुवात झालेली आहे. इथं बुद्धिमत्ताचा हा पहिला प्रश्न, त्यानंतर दुसरा प्रश्न संबंधावरतीच प्रश्न आहे. त्यानंतर हा तिसरा प्रश्न. इथे देखील जर म्हटलं तर नातेसंबंध यावरतीच प्रश्न आहे. म्हणजे आपल्याला जर म्हटलं तर हे 4, ठीक आहे, 4 पर्यंत जर म्हटलं तर हे 4 पर्यंत प्रश्न नातेसंबंधावरतीच विचारले गेलेत. बुद्धिमत्ता नातेसंबंध हा टॉपिक तुमच्यासाठी महत्त्वाचा असणार आहे. पुढे जर म्हटलं तर पुढे बघा आता 5 नंबरचा प्रश्न जर म्हटलं तर आपल्याला मुलांची संख्या इथं विचारली आहे. आपल्याला म्हणजेच रांगेतील क्रम यावरती हा प्रश्न विचारला गेलाय. त्यानंतर 6 नंबरचा प्रश्न इथं आपल्याला दिनदर्शिकावरती प्रश्न विचारला गेलाय. 7 नंबरचा प्रश्न आपल्याला इथं दिनदर्शिकावरतीच विचारला गेलाय. 8 नंबरचा प्रश्न जर म्हटलं तर आपल्याला जर म्हटलं तर वेळावरती प्रश्न विचारला गेलाय. थोडक्यात जर म्हटलं तर हा देखील काल किंवा दिनदर्शिकावरतीच प्रश्न हा आपण मानू शकतो. 8 नंबरचा प्रश्न झाला. 9 नंबरचा प्रश्न इथं आपल्याला अक्षरमाला यावरती विचारला गेलाय. पुढे कोणते अक्षर येतील या टाईपचा प्रश्न विचारला गेलाय. त्यानंतर पुढे बघा हा 10 नंबरचा प्रश्न हा देखील अक्षरमालावरती प्रश्न विचारला गेलाय. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते अक्षर येतील ते आपल्याला सांगायचं आहे. अगदी सोपे आणि इझी लेवलचे हे प्रश्न आहेत. ठीक आहे, बुद्धिमत्ता जर म्हटलं तर अगदी इझी लेवलचं विचारले गेलंय. मॅथ थोडं अवघड आहे. गणित आपल्याला थोडं अवघड विचारले गेले. ठीक आहे, त्यानंतर पुढे जर म्हटलं तर 11 नंबरचा प्रश्न इथं मराठीवरती आलेला आहे. ठीक आहे, आता पुन्हा जर म्हटलं तर मराठीला इथं सुरुवात झालेली आहे. म्हणजे इथपर्यंत 10 प्रश्न झाले. आता इथपर्यंत जर म्हटलं तर आपण पुन्हा 1 नंबरला येऊया. गणिताचे 15 प्रश्न, बुद्धिमत्ताचे एकूण 10 प्रश्न. ठीक आहे, बुद्धिमत्ताचे जर म्हटलं तर 10 प्रश्न. एकूण किती प्रश्न झाले? 25 प्रश्न गणित बुद्धिमत्तावरती या देखील प्रश्नपत्रिकेमध्ये विचारले गेले आहेत. आता मराठीचं स्वरूप जाणून घेऊया. मराठीवरती कसे प्रश्न आलेत, यांची उत्तरं काय आहेत ते आपण जाणून घेऊया. हे बाकीचे प्रश्न आपण नंतर बघूया. इथं मराठीला सुरुवात झालेली आहे, तर मराठी हा टॉपिक आता आपण जाणून घेऊया. तर बघा इथून खाली जर म्हटलं तर मराठीला सुरुवात होत आहे. तर हा मराठीचा पहिला प्रश्न. इथं आपल्याला य, र, ल, व हे जे व्यंजन आहे तर त्यांना काय म्हणतात अशा प्रकारचं विचारलं गेलंय. तर त्यांना अर्धस्वर म्हणतात हे आपल्याला माहितीच आहे. या टाईपचा प्रश्न विचारला गेला होता. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर आपल्याला बरोबर संधी कोणती आहे ते आपल्याला विचारलं होतं. हे आपल्याला काही शब्द दिलेत, यांची योग्य संधी कोणती आहे ते आपल्याला इथं विचारलेले आहेत. तर आपल्याला इथं अ, ब, क अशा प्रकारचे इथे दिले. हे सर्व तिन्ही बरोबर आहेत अशा प्रकारचं इथं आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं. या टाईपचं इथं आपल्याला संधीवरती प्रश्न विचारला गेला आहे.
तीन नंबरचा प्रश्न जर म्हटलं तर आपल्याला शब्दाची संधी खालीलपैकी कोणत्या पोट शब्दाने केली जाते अशा प्रकारचा इथे प्रश्न विचारलाय, या शब्दाचं आपल्याला म्हटलेलं आहे. ठीक आहे, तर हे आपल्याला सांगायचं होतं. तर ऑप्शन क्रमांक 3 प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 3 नंबरच्या प्रश्नाचं हे उत्तर असणार आहे. या टाईपचा प्रश्न विचारला गेलाय. इथे सुद्धा आपल्याला जर म्हटलं तर एकत्रित म्हणजे संधिवरतीच आपल्याला हा प्रश्न विचारला गेलाय. ठीक आहे, इथं अशा प्रकारचं. तर यांचा आपल्याला योग्य शब्द कोणता तयार होतो ते आपल्याला सांगायचं होतं. 4 नंबरचा प्रश्न. त्यानंतर 5 नंबरचा प्रश्न आपल्याला जर म्हटलं तर कोणती उदाहरणं बसत नाही आपल्याला ओळखायचं होतं. आपल्याला लिंगावरती इथं प्रश्न विचारला गेलाय. मागील प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा लिंगावरती थोडे जास्त प्रश्न विचारले गेले होते. त्यानंतर विभक्ती ओळखण्यासाठी इथं प्रश्न विचारला गेलाय. 6 नंबरचा प्रश्न झाला. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर आपल्याला प्रश्न देखील, आता प्रश्न वाचत बसत नाहीये त्यामुळे जास्त सजून व्हिडिओ मोठा होऊ शकतो. प्रश्न आता सर्व वाचत बसत नाहीये, पटपट आपण आपली प्रश्नपत्रिकेचं स्वरूप जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. ऑलरेडी तुम्हाला सर्व स्क्रीनवरती हे प्रश्न आणि त्याची उत्तरं दिसत असतील. ठीक आहे, आता हे ऑलरेडी उत्तरं टिक केलेली आहेत, त्याच्यामुळे पुन्हा प्रश्न वाचायचा, उत्तरं सांगत बसायची, त्यामध्ये आपण जास्त टाइम वाया घालणार नाहीये. कारण आपल्याला 2 प्रश्नपत्रिकेचं संपूर्ण स्वरूप बघायचंय. 2 प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण प्रत्येक विषयावरती कोणत्या टॉपिकवरती किती प्रश्न आलेत, कोणकोणत्या विषयावरती किती प्रश्न आलेत हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. ठीक आहे, पुढे बघा 7 नंबरचा प्रश्न आहे. इथे आपल्याला जर म्हटलं तर विभक्तीचा प्रत्यय आहे ते आपल्याला ओळखायचं होतं, कोणत्या विभक्तीचा प्रत्यय आहे. ठीक आहे, या टाईपचा प्रश्न होता. 8 नंबरचा प्रश्न बघा, आपल्याला इथं लिंगावरतीच हा प्रश्न विचारला गेलाय. इथं अबकड अशा प्रकारचे हे जे दिलेत हे आपल्याला योग्य कोणते आहेत ते आपल्याला सांगायचं होतं. ठीक आहे, आपल्याला पुरलिंगी नामाचे सामान्य रूप कोणकोणते बनते ते आपल्याला सांगायचं होतं. तर या टाईपचा प्रश्न विचारला गेला, थोडा लॉंग क्वेश्चन होता. त्यानंतर 9 नंबरचा प्रश्न जर म्हटलं तर आपल्याला इथं सर्व नाम आपल्याला ओळखायचं होतं. ठीक आहे, त्यानंतर 10 नंबरचा प्रश्न एकवचनी आपल्याला म्हणजे सुवचनावरती प्रश्न विचारला गेलाय. 11 नंबरचा प्रश्न काळ ओळखण्यासाठी प्रश्न विचारला गेलाय. 12 नंबरचा प्रश्न जर म्हटलं तर आपल्याला जात ओळखण्यासाठी शब्दाच्या जातींवरती वारंवार प्रश्न विचारले जातात आणि जवळपास शब्दांच्या जातीवरती मराठीवरती आरामशीर 5 ते 6 प्रश्न प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये विचारले जात आहेत मित्रांनो. ठीक आहे, त्यानंतर 13 नंबरचा प्रश्न जर म्हटलं तर आपल्याला इथं बघा अवयवावरती म्हणजे शब्दांच्या जातीवरतीच इथं प्रश्न विचारला गेलाय. ठीक आहे, चला पुढे 14 नंबरचा प्रश्न बघा, आपल्याला शब्दाचा इथं प्रकार ओळखायचा आहे. ठीक आहे, म्हणजे शब्दाच्या जातीवरतीच प्रश्न विचारला गेलाय. 15 नंबरचा प्रश्न बघा, 15 नंबरचा प्रश्न इथं आपल्याला प्रकार ओळखायचा अवयवाचा म्हणजे शब्दाच्या जातीवरती यामध्ये सुद्धा या प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा 5 ते 6 किंवा 6 ते 7 प्रश्न इथं शब्दांच्या जातीवरतीच प्रश्न विचारले गेले आहेत. ठीक आहे, बेसिक लेवलचे मराठी विचारले गेले, मराठी इझी लेवलचे. ठीक आहे, इझी लेवलचं आपल्याला मराठी विचारलं गेलंय. फक्त आतापर्यंत मॅथ थोडं अवघड आपल्याला विचारलेलं बघण्यासाठी भेटलेलं आहे आणि मराठीचे टोटल अशा प्रकारचे 15 प्रश्न झाले आतापर्यंत. स्वरूप जर म्हटलं तर बदललेलं काहीच नाहीये, जे मागील प्रश्नपत्रिकेचं आपण स्वरूप बघितलं होतं त्याच टाईपमध्ये आपल्याला आतापर्यंत या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप बघण्यासाठी भेटलेलं आहे. यामध्ये मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता हेच आपल्याला 55 प्रश्न विचारले जातात. तर मराठी 15 प्रश्न विचारले गेलेत. आता तिथूनच पुढे आपण बघूया, आपण लिपिक ही प्रश्नपत्रिका बघत आहोत. एवढं सोपं आणि सरळ भाषेमध्ये कोणी सांगणार नाहीये. अभ्यास कोणत्या विषयाचा करायचा, किती वेळ करायचं हे तुमच्यावरती डिपेंड असणार आहे. लेवल तुम्हाला सांगून घेतोय, टॉपिक तुम्हाला सांगून घेतोय. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय पाहिजे अभ्यास करण्यासाठी तुम्ही आरामशीर 80+ कोर्स मिळवू शकता. अशा प्रकारचं जर व्यवस्थित तुम्ही जाणून घेतलं तर तुम्ही टॉपिकनुसार अभ्यासक्रम इथं टार्गेट करू शकता आणि तो अभ्यासक्रम व्यवस्थित पूर्ण करून तुम्ही 80 पेक्षा जास्त गुण आरामशीर इथं मिळवू शकता. ठीक आहे, तर त्यासाठी या सर्व प्रश्नपत्रिका देखील आपण उपलब्ध करून देतोय आणि बाकीची माहिती देखील तुमच्यासाठी उपलब्ध करून देतोय. अतिशय महत्त्वाची माहिती असणार आहे आपल्या चॅनलवरती. तर त्यासाठी चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. जी बिल येते तिला क्लिक करून घ्या. ठीक आहे, तर चला आता पुढे जर म्हटलं तर इंग्लिश या विषयाला सुरुवात होत आहे. तर इंग्लिशवरती जर म्हटलं तर फिल इन द ब्लँक या टाईपचा प्रश्न इथं विचारला गेलाय. इथं आपल्याला जर म्हटलं तर मिनिंगफुल वर्ड इथं आपल्याला निवडायचा होता. योग्य मिनिंगफुल म्हणजेच योग्य जो शब्द येईल तो आपल्याला इथं टाकायचा होता. ठीक आहे, अशा प्रकारचा इथं प्रश्न विचारला गेलाय. हा पहिला प्रश्न. इंग्लिशचे देखील आता मी आत्ताच सांगतोय, अजून मी देखील ही प्रश्नपत्रिका पूर्ण बघितली नाहीये. 15 प्रश्न हमखास इंग्लिश या विषयावरती असणार. ठीक आहे, चला पुढे जर म्हटलं तर बघा आपल्याला क्वेश्चन टॅगवरती प्रश्न आलेला आहे. क्वेश्चन टॅगवरती प्रश्न आलेला आहे, तर कोणता आपल्याला योग्य येईल ते सांगायचंय. दुसरा नंबरचा प्रश्न,
आणि इंग्लिश जरी म्हटलं तर इंग्लिश थोडं जरी तुम्हाला व्यवस्थित समजत असेल, इंग्लिश ग्रामर येत असेल, तर इंग्लिश अतिशय इझी लेवलचं तुम्हाला विचारलेलं बघण्यासाठी भेटत आहे मित्रांनो. तर इंग्लिशचा थोडा जरी अभ्यास केला तर तुमचे जे मार्क आहे इथं 12+ आरामशीर जाऊ शकतात, कारण अतिशय सोप्या लेवलचे प्रश्न विचारले जातात, तर जे की तुम्ही इथं लेवल बघू शकता. ठीक आहे, आतापर्यंत हे 2 प्रश्न झाले. हा 3रा नंबरचा प्रश्न क्वेश्चन टॅगवरती प्रश्न विचारला गेलाय. 4था नंबरचा प्रश्न आपल्याला योग्य शब्द इथं निवडायचा होता, योग्य आपल्याला वाक्य इथं निवडायचं होतं. ठीक आहे, आणि कंप्लीट सेंटेन्स करायचं होतं, पूर्ण आपल्याला वाक्य बनवायचं होतं. त्यानंतर 5 नंबरचा प्रश्न जर म्हटलं तर आपल्याला बघा अँटोनिम्स वरती प्रश्न आलेला आहे मित्रांनो. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर आपल्याला इथं समानार्थी विरुद्धार्थी यावरती सुद्धा थोडे जास्त प्रश्न विचारलेले बघण्यासाठी भेटत आहे. ठीक आहे, तर बघा 5 नंबरचा प्रश्न झाला. 6 नंबरचा प्रश्न इथं आपल्याला विचारला गेलाय. 7 नंबरचा प्रश्न, ठीक आहे, आपल्याला करेक्ट वर्ड इथं निवडायचा आहे. 8 नंबरचा प्रश्न बघा मिनिंगफुल वर्ड आपल्याला टाकायचा आहे. त्यानंतर इथं आपल्याला हे सुद्धा मिनिंगवरतीच प्रश्न विचारला गेलाय. 9, 10. ठीक आहे, बघा इथं आपल्याला समानार्थी आणि विरुद्धार्थी यावरती जास्त प्रश्न विचारले गेलेत आणि बेसिक लेवलचे प्रश्न विचारले गेलेत. या शब्दांचे फक्त आपल्याला मिनिंग सांगायचे आहेत. बघा किती प्रश्न याच टाईपचे विचारले गेलेत. बघा इथपर्यंत हे 3 ते 4 प्रश्न हेच झाले. वरती सुद्धा आपल्याला सिनोनिम्स वरती, अँटोनिम्स वरती प्रश्न आलेले ते. ठीक आहे, तर बघा पुढे जर म्हटलं तर 11 नंबरचा प्रश्न आपण पुढे बघत आहोत. इथे जर म्हटलं तर करेक्ट मिनिंग वरती प्रश्न विचारला गेलाय, म्हणजे मिनिंग यावरती प्रश्न विचारले गेलेत, क्वेश्चन टॅग वरती प्रश्न विचारले गेलेत. ठीक आहे, तर बघा 12 नंबरचा पुढे प्रश्न आपल्याला मिनिंग वरती करेक्ट मिनिंग वरती प्रश्न विचारला गेलाय. ठीक आहे, 13 नंबरचा प्रश्न बघा इथे सुद्धा आपल्याला करेक्ट मिनिंग आपल्याला यावरती प्रश्न विचारला गेलाय. आयडम अँड स्पेसेस वरती प्रश्न विचारला गेलाय. ठीक आहे, इथे सुद्धा आयडम आणि स्पेसेस वरती प्रश्न गेलाय. इथे देखील आपण आयडम आणि स्पेसेस वरती प्रश्न विचारलेलं बघण्यासाठी भेटत आहे. ठीक आहे, अशा प्रकारचं आपल्याला इंग्लिश ग्रामर किंवा इंग्लिश वरती प्रश्न विचारलेले बघण्यासाठी भेटत आहे. 14 नंबरचं जर म्हटलं तर आपल्याला फिल इन द ब्लँक या टाईपचा प्रश्न विचारला गेलाय. इथे जर म्हटलं तर आपल्याला हे जे वाक्य आहेत ए बी आणि त्यानंतर ए बी दिलेलं आहे, परंतु आपल्याला इथे 2 योग्य कोणते शब्द निवडायचे ते आपल्याला सांगायचे. 2 योग्य शब्द आपल्याला इथे निवडायचे, हे आपल्याला सेंटेन्स किंवा हे जे वाक्य आहे ते पूर्ण करण्यासाठी फिल इन द ब्लँक या टाईपचा प्रश्न विचारला गेलाय. आणि इथं 15. ठीक आहे, 15 प्रश्न जर 15 नंबरचा जर म्हटलं तर हा देखील आपल्याला इथं हे पूर्ण आपल्याला सुटेबल योग्य जे सेंटेन्स पूर्ण करण्यासाठी आपल्याला योग्य जे आहे वाक्य खालील ते आपल्याला इथं निवडायचे. ठीक आहे, तर या टाईपचे 15 प्रश्न इंग्लिश या विषयावरती विचारले गेलेत. इंग्लिश देखील तुम्हाला इथं समजून आलं असेल. ठीक आहे, तर बघा इंग्लिश या विषयावरती 15 प्रश्न विचारले गेलेत तुम्हाला सांगितल्याप्रमाणे. NG यावरती 15 प्रश्न. बघा आता मागील जर आपले जे क्लासेस आहेत ते तुम्ही बघितले असतील, मागील आपण काय प्रश्नपत्रिका बघितल्या होत्या, त्याच्यामध्ये 4 ते 5 प्रश्नपत्रिकांचं ॲनालिसिस स्वरूप आपण बघितलं होतं. तर त्याच्यामध्ये देखील मी तुम्हाला तेव्हा सांगितलं होतं मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता हे जे 4 विषय आहेत, या 4 विषयांवरती, 4 नव्हे आपण इथं 3च विषय म्हणायला हरकत नाहीये. ठीक आहे, कारण गणित बुद्धिमत्ता हा एकच विषय आपण पकडून चालतो. तर यामध्ये हे 3 किंवा 4 विषय ज्याला जे पकडायचे ते पकडा, काही प्रॉब्लेम नाही. हे 3 आणि 4 किंवा 3-4 विषयांवरती आपल्याला 55 प्रश्न कमीत कमी विचारले जातात प्रत्येक पेपरमध्ये. ठीक आहे, प्रत्येक पेपरमध्ये कमीत कमी 55 प्रश्न. आता म्हणजेच हे जे 90 प्रश्न तुम्हाला विचारले जात आहेत, याच्यामधून जर विचार केला तर 55 प्रश्न मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता या विषयावरतीच विचारले जात आहे. तर आता खाली जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर यामध्ये 90 - 55 राहिले किती प्रश्न? 35 प्रश्न. आता 35 हे जे प्रश्न विचारले जातात ना, हे 35 प्रश्न यामध्ये बँकिंग झालं, सहकार झालं, अर्थव्यवस्था झालं, त्यासोबत विज्ञान झालं, त्यासोबत संगणक झालं, माहिती तंत्रज्ञान झालं. ठीक आहे, माहिती तंत्रज्ञान हा विषय झाला. त्यानंतर सामान्य ज्ञान झालं. ठीक आहे, सामान्य ज्ञानामध्ये कोणत्या टॉपिकवरती काय प्रश्न विचारले जातील, यामध्ये भूगोल झालं, इतिहास झालं, अर्थशास्त्र झालं, हे सर्व विषय आले. हे सर्व विषयांवरती टोटल 35 प्रश्न विचारले जातात. म्हणजे तुम्हाला आता इथं समजून यायला पाहिजे की अभ्यास तुम्हाला कोणता करायचा आहे. गणितावरती थोडं जास्त फोकस द्यायला पाहिजे. ठीक आहे, बुद्धिमत्ता, गणित याच्यावरती थोडं जास्त फोकस द्या. मराठीचे काय महत्त्वाचे टॉपिक आहे तिथे तुम्हाला फोकस करणं गरजेचं असणार आहे. मराठी जर म्हटलं तर शब्दांच्या जाती जो आपला पहिलाच टॉपिक आहे त्याच्यावरती थोडं जास्त लक्ष द्या. एक वचन, अनेक वचन, वचनावरती थोडं जास्त लक्ष द्या. लिंगांवरती जास्त तुम्ही फोकस करा. लिंग यावरती तुम्हाला जास्त प्रश्न विचारले जातात. इंग्लिशवरती जर म्हटलं तर समानार्थी, विरुद्धार्थी,
जाती, आयडम फेसेस झालं याच्यावरती प्रश्न विचारले जातात, क्वेश्चन टॅगवरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात. हे जे टॉपिक तुम्हाला दिले त्याच्यावरती लक्ष द्या. यामध्ये समानार्थी विरुद्धार्थी हे महत्त्वाचे असणार आहे. मिनिंगफुल आपल्याला वर्ड आहेत त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात. आतापर्यंतच तुम्हाला जे टॉपिकची लिस्ट मी किती दिली, आता मराठीचं जर म्हटलं तर संपूर्ण टॉपिक मी तुम्हाला सांगितलं ज्याच्यावरती प्रश्न विचारले जात आहेत. इंग्लिशचं देखील सांगितलं. या स्वरूपामध्ये तुम्हाला गणित बुद्धिमत्तेचे देखील मी आपण काही जे आहेत स्पष्टीकरणाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत ते तुम्ही जाऊन बघू शकता. त्याच्यामध्ये आपण काही गणिताचे बुद्धिमत्तेचे जे प्रश्न आहेत त्याचे स्पष्टीकरण वगैरे देखील दिलेलं आहे. ठीक आहे, तर हे सुद्धा तुम्ही व्यवस्थित करू शकता. आणि इथं समजून घ्या 55 प्रश्न तुम्हाला या विषयांवरतीच विचारले जातात, मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता. राहिलेले बाकीचे 35 प्रश्न आहेत, हे 55 प्रश्न तर झाले वरती, 35 जे प्रश्न आहेत ते तुम्हाला सांगितले. यामध्ये भरपूर विषय आहेत. यामध्ये बँकिंग, सहकार, अर्थव्यवस्था, सामान्य ज्ञान, यामध्ये आपल्याला भूगोल, इतिहास, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र जे नाही ते आहे याच्यामध्ये. खाली जर म्हटलं तर संगणक झालं, माहिती तंत्रज्ञान झालं. आता याच्यातून अजून तुम्हाला कमी करतो. आता हे 55 जे आहेत हे 55 प्रश्न आपण इथे पकडले का मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता या विषयावरती विचारले जातात. अजून एक टॉपिक देतो तुम्हाला इथं संगणक हा जो टॉपिक आहे किंवा माहिती तंत्रज्ञान हा टॉपिक आहे याच्यावरती तुम्हाला 10 प्रश्न विचारले जातात. म्हणजे अजून 65 इथं प्रश्न तुमचे कव्हर होतील. ठीक आहे, आता आपण इथं पुढील टॉपिक घेऊया. पुढील बघूया कोणता टॉपिक आहे त्याच्यावरती प्रश्न विचारले गेलेत, जेणेकरून तुम्हाला अभ्यास कसा करायचा हे समजून येणार आहे. ठीक आहे, तर बघा आता इथून पुढे जर म्हटलं तर राहिलेले आपण प्रश्न बघत आहोत. तर इंग्लिश, आता इथून पुढे जर म्हटलं तर आता इथून जर म्हटलं तर हे जे प्रश्न आहेत जर आपण एकत्रित विचार केला तर काय बँकिंगवरती प्रश्न विचारले गेलेत. इथे बँकिंग, अर्थव्यवस्था यावरती प्रश्न विचारले गेलेत. ठीक आहे, बँकिंग आणि अर्थव्यवस्था. तर हे आपण थोडे नंतर बघूया, आपण खाली येऊया, नाहीतर आपण वरती जाऊया. पहिले संगणक आणि माहिती तंत्रज्ञान याचे प्रश्न आहेत ते आपण बघूया. आता पुढे जर आलं तर इथं बघा, पुढे जर म्हटलं तर हे विज्ञानावरती प्रश्न विचारले गेलेत, सायन्सवरती तुम्हाला प्रश्न विचारले गेलेत. ठीक आहे, हे रोगावरती, त्यानंतर ग्लुकोजवरती प्रश्न आलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर इथं जर म्हटलं तर कॅल्शियमवरती प्रश्न आलेला आहे. म्हणजे विज्ञानावरती मागील सुद्धा प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न विचारले गेले होते. सांगितलंय तुम्हाला हे जे विषय आहेत त्याच्यावरती तुम्हाला खूप जास्त टॉपिक आहेत आणि वेळ तुमच्याकडे कमी आहे ऑलरेडी. आता 1 ते 1.5 महिन्यामध्ये तुमचे सर्व पेपर उरकून जातील. आता जर म्हटलं तर सातारा आणि अहमदनगर जिल्ह्याचे येत्या काही 20 ते 22 दिवसामध्ये पेपर होऊन जाणार आहेत. ठीक आहे, तर बघा पुढे जर म्हटलं तर आपल्याला पुन्हा इथं बँकिंगचे प्रश्न आलेले आहेत. म्हणजे एकत्रित हे प्रश्न झालेले आहेत. आपण मागे येऊया आणि मागचे प्रश्न सर्वप्रथम कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे, तर याच्यामध्ये बघूया संगणक आणि माहिती तंत्रज्ञान याच्यावरती किती प्रश्न विचारले गेलेत हे आपण बघूया. तर बघा इथं आपल्याला हे सर्व संगणक, माहिती तंत्रज्ञानाचे प्रश्न बघण्यासाठी भेटत आहे. आता इथून हे बघा संगणक व माहिती तंत्रज्ञान हे जे आपले 2 टॉपिक आहे किंवा एकच टॉपिक आपण याला पकडून चालूया. याच्यावरती किती प्रश्न विचारले गेलेत, जसं की संगणकाच्या आधारित हा प्रश्न आहे. बघा तुम्ही इथं जाणून घेऊ शकता. यामध्ये वर्ड प्रोसेसर झालं, इलेक्ट्रॉनिक हे झालं, याच्यावरती प्रश्न म्हणजे संगणक व माहिती तंत्रज्ञानावरती इथं प्रश्न विचारला गेलाय. हा देखील प्रश्न त्याच्यावरतीच आहे. बघा ऍप्लिकेशनवरती प्रश्न विचारला गेलाय. ठीक आहे, अशा प्रकारचा हा 2 नंबरचा प्रश्न झाला. 3 नंबरचा प्रश्न संगणक माहिती तंत्रज्ञानावरतीच प्रश्न विचारला गेलाय. ठीक आहे, 4 नंबरचा प्रश्न तुम्ही बघू शकता. इथं इनपुट डिव्हाइस, इनपुटवरती इथं उपकरणास काय म्हणतात याच्यावरती प्रश्न विचारला गेलाय किंवा कोणता आहे ते विचारलंय. ठीक आहे, 5 नंबरचा प्रश्न बघा इथं आपल्याला संगणक माहिती तंत्रज्ञानावरती विचारला गेलाय. 6 नंबरचा प्रश्न बघा इंटरनेटशी विचारला गेलाय. 7 नंबरचा प्रश्न ठीक आहे टॅगलवरती प्रश्न विचारला गेलाय. त्यानंतर इथं खाली विंडोजवरती प्रश्न विचारला गेलाय. 8 नंबरचा प्रश्न झाला. 9 नंबरचा प्रश्न इथं आपल्याला इथं इंटरनेट किंवा आपल्याला माहिती तंत्रज्ञानावरती प्रश्न विचारला गेलाय, संगणकावरती प्रश्न विचारला गेलाय. इथं देखील हा 10 नंबरचा प्रश्न इथं मेगापिक्सल म्हणजे किती बिंदू याच्यावरती प्रश्न विचारला गेलाय, म्हणजे संगणकावरती प्रश्न विचारला गेलाय. तर आता इथपर्यंत तुम्हाला काय समजून आलेलं आहे. आता इथपर्यंत आपल्याला हा एक सब्जेक्ट झाला संगणक. ठीक आहे, संगणक आणि इतर आपण माहिती तंत्रज्ञान म्हणूया. माहिती तंत्रज्ञान हे जे आहे हे सब्जेक्ट याच्यावरती कंपल्सरी 10 प्रश्न जास्तीत जास्त विचारले जात आहे. आतापर्यंत जर बघितलं तर आता तुम्हाला इथं काय समजून येत आहे, आता पुन्हा तुम्हाला सांगण्याची गरज नाही. गणित, बुद्धिमत्ता, मराठी, इंग्रजी आणि संगणक 65 प्रश्न आतापर्यंत इथे झाले.
आता 35 मधून अजून 10 कमी करा. आता हे जे 25 प्रश्न आहेत ते जीके जीएस. आता हे 25 प्रश्न प्रत्येक जी परीक्षा आहे प्रत्येक पेपरचं स्वरूप हेच विचारलं जात आहे आणि हेच पेपरचं स्वरूप आतापर्यंत इथं जे वर्कवेल कंपनी आहे ती घेत आहे अशा प्रकारचं मला समजलेलं आहे. एवढंच नाही तर आपण लिपिक या पदाचं सुद्धा शिपाई या पदाचं सुद्धा बघणार आहोत. शिपाई या पदाचं सुद्धा स्वरूप आपण बघणार आहोत. काळजी करू नका. ठीक आहे. तर बघा आता हे जे 25 प्रश्न आहे आता संपूर्ण अभ्यासक्रमाचं स्वरूप तुम्हाला इथपर्यंत समजून आलेलं असेल माझ्या अंदाजानुसार. ठीक आहे. आता थोडंसं दुसऱ्या पेजवरती आपण हे घेऊया जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित समजून येईल. तर बघा आता इथे जर विचार केला तर आपला जो मराठी विषय आहे मराठी विषयावरचा जर विचार केला तर मराठी विषयावरती तुम्हाला 15 प्रश्न विचारले गेलेत. त्यानंतर इंग्रजी हा आपला जो विषय आहे इंग्रजी विषयावरती तुम्हाला 15 प्रश्न विचारले गेलेत. त्यानंतर गणित व बुद्धिमत्ता या विषयावरती तुम्हाला 25 प्रश्न विचारले गेलेत. संगणक व माहिती तंत्रज्ञान तर हा जो विषय किंवा संगणकच पकडून चाला तर याच्यावरती 10 प्रश्न विचारले गेलेत. हे टोटल कॅल्क्युलेशन केलं तर आपले 65 प्रश्न इथे होतात. म्हणजे 65 प्रश्न या टॉपिकवरती विचारले जातात. आता पुढे जर म्हटलं तर जीके. आता पुढे आपल्याला कोणता विषय राहिला मग जीके आणि संपूर्ण जीएस यावरती तुम्हाला राहिलेले 25 प्रश्न विचारले जाणार. हा प्रत्येक डीसीसी बँक भरतीचा संपूर्ण अभ्यासक्रमाचा पॅटर्न असणार आहे. याच्या व्यतिरिक्त जास्त काही तुम्हाला विचारलं जाणार नाहीये. आता याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला कोणकोणत्या टॉपिकवरती किती प्रश्न विचारले गेलेत हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला व्यवस्थित समजून देण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो. ठीक आहे. आता इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला नक्कीच ही परीक्षा पास करायची असेल तेव्हाच तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघत आलेला आहे. ठीक आहे. यामध्ये जर म्हटलं तर आता अतिशय महत्त्वाची माहिती पुढे मी देणार आहे. तर त्यासाठी या व्हिडिओला पूर्ण बघा. तुमचा इथं 1 तास व्हायला जाईल परंतु एवढं डिटेलमध्ये तुम्हाला कोणीच सांगत बसणार नाहीये. ठीक आहे. तर चला आता पुढे आपण कॅल्क्युलेशन करूया. तर कॅल्क्युलेशनमध्ये आता आपल्याला काय राहिले कोणकोणते टॉपिक राहिलेत आता फक्त 25 प्रश्न बाकी आहेत आणि ते टॉपिक देखील आपण बघणार आहोत. आता जवळपास हे सर्व आपण बघितलं सर्व कॅल्क्युलेशन केलं. आता डायरेक्टली पुढे येऊया आणि पुढे जेवढे पण प्रश्न बाकी आहेत ते कोणकोणत्या टॉपिकवरती किती प्रश्न विचारले गेलेत ते आपण बघूया. ठीक आहे. आता सर्वप्रथम बँकिंगच्या रिलेटेड आपल्याला किती प्रश्न विचारले गेलेत ते आपल्याला बघायचे आहेत. तर इथे जर म्हटलं तर इथे एक बँकिंगचा प्रश्न विचारला गेलाय. ठीक आहे. त्यानंतर इथे जर म्हटलं तर आपल्याला इथं पुन्हा जर म्हटलं तर नाभिय म्हणजे हा पूर्ण जर म्हटलं तर विज्ञानाच्या रिलेटेड हा प्रश्न विचारला गेलाय. आता विज्ञानावरती सुद्धा इथे थोडे जास्तच प्रश्न विचारलेले आपल्याला दिसत आहे. विज्ञानाचं सर्वप्रथम कॅल्क्युलेशन करूया. ठीक आहे. तर बघा आता विज्ञानाचं आपण किती प्रश्न विचारले गेलेत ते बघूया कारण विज्ञानाचे थोडे जास्तच प्रश्न इथं आपल्याला दिसत आहेत. ठीक आहे. तर बघा हे सर्व विज्ञानावरती प्रश्न विचारले गेलेत. हे जर आपण व्यवस्थित बघितलं तर आपल्याला हे विज्ञानावरील प्रश्न बघण्यासाठी भेटत आहे आणि हे लेटेस्ट जर म्हटलं तर हे आपल्याला जीके जीएस वरती प्रश्न दिसत आहे. तर इथून बघा जीकेचे प्रश्न नॉर्मल जे जीकेचे प्रश्न आहेत ते आपण आता बघूया. ठीक आहे. आणि त्यानंतर विज्ञानाचं देखील आपण बघणार आहोत. आता इथपर्यंत इथं बघा इथून खाली जर म्हटलं तर आता इथून आपल्याला जीके जीएस वरती प्रश्न विचारले गेलेत. काही बँकिंगचे प्रश्न विचारले गेलेत. इथं जर म्हटलं तर खाजगी इथं आपल्याला बँकिंगच्या रिलेटेड हा प्रश्न विचारला गेलाय. तर इथं हा समजा एक प्रश्न झाला. त्यानंतर जर म्हटलं तर हा देखील बँकिंगच्या रिलेटेड प्रश्न आहे. 2 प्रश्न झाले. 3 प्रश्न झाले बँकिंगच्या रिलेटेड. त्यानंतर हा आपल्याला विज्ञानाचा प्रश्न आहे. त्यानंतर जर म्हटलं तर 3च प्रश्न इथं बँकिंगचे आहेत. ठीक आहे. बँकिंगच्या रिलेटेड 3 प्रश्न आहे. थोडं मागं पुढे कॅल्क्युलेशन होऊ शकतं काय प्रॉब्लेम नाही. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर विज्ञानाचे प्रश्न आहेत. आता इथं विज्ञानाचे प्रश्न आपण बघूया. तर इथं बघा हा पहिला प्रश्न झाला. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर हा देखील विज्ञानाचा प्रश्न आहे. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर द्रावण यावरती सुद्धा आपल्याला हा विज्ञानाचा प्रश्न विचारला गेला आहे 3. त्यानंतर 4. ठीक आहे. 4 नंबरचं जर म्हटलं तर विज्ञानावरती प्रश्न विचारला गेलाय. ठीक आहे. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर 5 नंबरचा प्रश्न हा जीके जीएस वरती प्रश्न विचारला गेलाय जीकेचा. इथपर्यंत 4 प्रश्न विज्ञानावरती झाले. आपण इथं विज्ञानाचे हे 4 प्रश्न झाले मार्क करून घेऊया. त्यानंतर जीकेचे प्रश्न बघूया. तर इथं फक्त एक जीकेचा सर्वसाधारण प्रश्न विचारला गेलाय. त्यानंतर जर म्हटलं तर आपल्याला हा 2 नंबरचा जीकेचा प्रश्न झाला. त्यानंतर जर म्हटलं तर हा 3 नंबरचा जीकेचा प्रश्न झाला. ठीक आहे. त्यानंतर जर म्हटलं तर आता पुन्हा आपल्याला इथून खाली ठीक आहे इथून खाली पुन्हा विज्ञानाचे प्रश्न आहेत. म्हणजे नॉर्मल जीके जीएस इथं जर म्हटलं तर ऑलराऊंडर जीके जीएसचे इथं 3 प्रश्न आले. अजून विज्ञानाचे पुढे प्रश्न होत आहेत.
तर ते बघूया किती होतात टोटल. तर बघा इथे अजून एक विज्ञानाचा प्रश्न विचारला गेलाय. त्यानंतर हा दुसरा प्रश्न, हा तिसरा प्रश्न हा विज्ञानावरती विचारला गेलाय. त्यानंतर हा देखील आपल्याला विज्ञानावरील प्रश्न दिसत आहे. ठीक आहे. त्यानंतर बियांचे कडक हे सुद्धा आपल्याला विज्ञानावरील प्रश्न दिसत आहे 5. ठीक आहे. त्यानंतर पुढे जर बघा पुढे जर म्हटलं तर स्थिरता रोखणे, त्यानंतर पत हे जर म्हटलं तर पुन्हा आपल्याला थोडे वेगळे बँकिंगचे प्रश्न इथं बघण्यासाठी भेटलेत. म्हणजे 5 विज्ञानावरील प्रश्न आलेले इथे पण. म्हणजे टोटल जर म्हटलं तर 9 प्रश्न याच्यातील विज्ञानावरतीच प्रश्न झाले. हे 9 प्रश्न विज्ञानावरती झाले. बँकिंगचे 3 झाले होते. आता पुन्हा बँकिंग, अर्थव्यवस्था आणि सहकार या विषयावरती प्रश्न विचारले जात आहेत. ठीक आहे. इथे हा एक प्रश्न झाला. त्यानंतर 2 हा दुसरा एक प्रश्न झाला. त्यानंतर हा तिसरा प्रश्न झाला. ठीक आहे. हे सर्व बँकिंग अर्थव्यवस्थेचे प्रश्न आहेत. 4था प्रश्न झाला. त्यानंतर 5 नंबरचा प्रश्न झाला. ठीक आहे. त्यानंतर हा 6 नंबरचा प्रश्न झाला. 7, 8 हे बँकिंग अर्थव्यवस्था आणि सहकार यावरती प्रश्न विचारले जात आहेत. 9 आणि त्यानंतर हा शेवटचा 10 नंबरचा प्रश्न, हा देखील बँकिंग, सहकार, अर्थव्यवस्था यावरती प्रश्न विचारला गेला आहे. ठीक आहे. तर यामध्ये हे 10 प्रश्न बँकिंग, अर्थव्यवस्था याच्यावरती विचारले गेले. टोटल हे 13 प्रश्न झाले. विज्ञानावरती 9 प्रश्न आणि जीकेचे 3 प्रश्न. तर या स्वरूपामध्ये हे प्रश्न विचारले गेलेत. आता जर सर्वसाधारण बघितलं तर यामध्ये आपण हे कॅल्क्युलेशन केलं. ठीक आहे. हे संपूर्ण आपण कॅल्क्युलेशन केलं तर आता आपले एकूण क्वेश्चन किती होतात ते आपण कॅल्क्युलेशन करूया. आधी जर म्हटलं तर 65 झाले होते टोटल. हे 65 आपण इथे घेतले. 65 मध्ये हे +13 +9 आणि +3. ठीक आहे. तर हे सर्व आपण कॅल्क्युलेशन करूया. 13 + 9 + 3. ठीक आहे. तर एकूण 90 प्रश्न होतात. ठीक आहे. संपूर्ण प्रश्नपत्रिका बघितली एवढ्या 35 मिनिटांमध्ये आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका बघितली तर 90 जे प्रश्न आहेत ते आपल्या इथे टोटल झाले. आता पुन्हा इथे मी तुम्हाला इथं नोट करून देतोय. हे बघा, हे आपण ऑलरेडी इथं घेतलेलं होतं. तर हे थोडक्यात आपण इथं घेऊया जेणेकरून आपल्याला समजून येईल. हे सर्व आपण काढून टाकूया. तर बघा, हे टोटल आपले 90 प्रश्न झाले. इथं आपण घेऊया. जर विचार केला तर बँकिंग, अर्थव्यवस्था व सहकार आणि बाकी जेवढे पण आपले विषय आहेत बँकिंगचे रिलेटेड, तर याच्यावरती एकूण 13 प्रश्न विचारले गेलेत. विज्ञान, सामान्य विज्ञान आपण त्याला बोलतो, सायन्स. ठीक आहे. सायन्सवरती आपल्याला किती प्रश्न विचारले गेलेत? 9 प्रश्न विचारले गेलेत. आणि जीके जीएसचा समावेश बघितला तर जीके जीएस वरती फक्त 3 प्रश्न विचारले गेलेत. अशा प्रकारचे हे टोटल जर म्हटलं तर आपल्याला हे एकूण जर म्हटलं तर हे आपले 65, 70, 25 अशा प्रकारचे हे 25 प्रश्न झाले टोटल. ठीक आहे. हे 25 प्रश्न झाले इथपर्यंत. आणि बाकी मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता त्यासोबत माहिती तंत्रज्ञान, संगणक याच्यावरती किती प्रश्न विचारले गेले होते हे आपण ऑलरेडी इथे दिले. मराठी, त्यानंतर इंग्रजी आणि त्यानंतर गणित, बुद्धिमत्ता, सामान्य आणि त्यानंतर संगणक हे 65. म्हणजे हे 65 प्लस हे 25 अशा प्रकारचे टोटल झाले 90 प्रश्न. तर आता तुम्हीच ठरवा तुम्हाला अभ्यास कोणता करायचा आहे, किती करायचा आहे, एक्झामची लेवल काय आहे आणि बाकी जर म्हटलं तर तुम्हाला व्यवस्थित समजून आलं असेल. आता माझ्या एक वैयक्तिक अंदाजानुसार तुम्हाला व्यवस्थित अभ्यास करायचा असेल, रिव्हिजन करायची असेल तर जे आपण 35 प्रश्नपत्रिका देतोय याच्यातले तुम्ही गणित सर्व सोडवलं, प्रत्येक गणिताचं स्पष्टीकरण बघितलं तर तुम्हाला एकदम महत्त्वाचं टॉपिक समजून येईल. त्याच टॉपिकवरती रिपीट झालेले प्रश्न समजून येईल, लेवल तुम्हाला काय समजून येईल आणि त्याच टाईपचे प्रश्न तुम्हाला पुढील पेपरला आलेले बघण्यासाठी भेटणार आहे. तर त्यामुळे त्या टाईपचे प्रश्न आता एकूण 35 प्रश्न तुम्ही प्रत्येक वेगवेगळ्या टाईपचे सोडवणार आहात, कारण 35 प्रश्नपत्रिका आपण उपलब्ध करून देतोय. तर याच्यामध्ये तुम्हाला लगेच पुढील जी पण प्रश्नपत्रिका असेल ती एकदम इझी लेवलची जाणार आहे. आणि मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता हे बाकी जर म्हटलं तर सारखंच आहे. जास्त म्हटलं तर टॉपिक काही चेंज झालेलेच नाही आहेत. जे टॉपिक आहे तर त्याच टॉपिकवरती रिपीट प्रश्न इथं विचारले जात आहेत. ठीक आहे. त्यानुसार तुम्ही इथं तयारी करू शकता. संपूर्ण स्वरूप तुम्हाला इथं देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आता याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून जास्त काय माहिती सांगण्याची माझ्या अंदाजानुसार तरी गरज नाहीये, कारण संपूर्ण तुम्हाला लिपिक या पदाचं स्वरूप इथं समजून आलेलं आहे. ठीक आहे. आता इथपर्यंत आपल्याला समजून आलं हे फक्त लिपिक या पदाचं आपण बघितलं. आता काही विद्यार्थी कमेंट्स करतील की तुम्ही फक्त लिपिक पदाचं सांगितलं, तर असं नाहीये. आपण पुढे जे शिपाई पद आहे त्याचं देखील आता बघणार आहोत. हे संपूर्ण लिपिक या पदाचं झालेलं. ठीक आहे. आता आपण शिपाई या पदाकडे जाऊया.
तर बघा, शिपाई या पदाचा देखील हा लेटेस्ट झालेला पेपर आहे. आतापर्यंत लिपिक पदाची संपूर्ण माहिती बघितली. ज्या पण विद्यार्थ्यांनी इथपर्यंत व्हिडिओ बघितलेला आहे त्याला संपूर्ण माहिती एकत्रित समजून आली असेल. आता त्याला काय करायचंय, कसा अभ्यास करायचा ते देखील समजून आलं असेल. ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या सर्व सोडवा. संपूर्ण प्रश्नपत्रिकेचा प्रत्येक जो गणिताचा प्रश्न येतो त्याला आलाच पाहिजे. जो टॉपिक आहे तो त्यांनी रिव्हिजन करायलाच पाहिजे आणि त्याच टॉपिकनुसार तुम्हाला पुढे प्रश्न विचारले जाणार. गणिताचे 25 पैकी तुमचे 23 तरी प्रश्न बरोबर यायला पाहिजे गणित बुद्धिमत्तेचे. मराठीचा तर एकही प्रश्न चुकायला नाही पाहिजे, कारण अगदी बेसिक लेवलचे प्रश्न विचारले जात आहेत. ठीक आहे. इंग्लिशचे देखील प्रश्न चुकायला नाही पाहिजे आणि त्यासोबत आपल्याला चालू घडामोडीविषयी आणि GK GS वरती किती प्रश्न विचारले जातात हे तुम्हाला इथपर्यंत समजून तर आलंच आहे. ठीक आहे. तर बघा, आता पुढे आपण लिपिक नव्हे, पिवान म्हणजे शिपाई या पदाची प्रश्नपत्रिका बघत आहोत. आता आपण जसं लिपिकचं बघितलं त्या स्वरूपामध्ये शिपाई या पदाचं बघणार आहोत, परंतु पटपट बघणार आहोत. कारण आता जर म्हटलं तर आतापर्यंत 40 मिनिटाचा इथे व्हिडिओ आपला जवळपास इथे 40 मिनिटापर्यंत आलेला आहे. आपल्याला हे फक्त आता 20 मिनिटांमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे. तर चला, हे सर्व जे आहेत बाकीचे GK GS हे आपण नंतरच्याला ठेवूया. डायरेक्टली पुढे येऊया. पुढे बघा, इथून पुढे जर म्हटलं तर बघा, इथून मराठीला सुरुवात होत आहे. इथून पुढे मराठीला सुरुवात होत आहे. तर आपण डायरेक्टली आता वरती लगेच नोट करून घेऊया. इथं आपण सर्वप्रथम मराठी बघूया. मराठीचे प्रश्न, त्यानंतर इंग्रजी, त्यानंतर गणित व बुद्धिमत्ता. ठीक आहे. गणित व बुद्धिमत्ता आणि त्यानंतर बाकीचे विषय आपण बघूया. ठीक आहे. मराठीच्या तर सर्वप्रथम आलेले आहेत, तर मराठीचं स्वरूप जाणून घेऊया. तर मराठीवरती हा पहिला प्रश्न. ठीक आहे. हा दुसरा प्रश्न. इथे बघा, वर्णांवरती प्रश्न विचारला गेलाय. वर्ण, संधी आणि आपल्याला शब्दांच्या जाती, त्यासोबत जर म्हटलं तर आपल्याला एकवचन, अनेक वचन आणि लिंग याच्या व्यतिरिक्त जास्त प्रश्न कुठं विचारलेच गेले नाहीयेत. ठीक आहे. त्यानंतर हा तिसरा नंबरचा प्रश्न. ठीक आहे. चला पुढे 4 नंबरचा प्रश्न बघा, संधीवरतीच प्रश्न विचारला गेलाय. 5 नंबरचा प्रश्न संधीवरतीच विचारला गेलाय. 6 नंबरचा प्रश्न देखील संधीवरतीच विचारला गेलाय. 7 नंबरचा प्रश्न देखील जर म्हटलं तर संधीचं उदाहरण आपल्याला ओळखायचंय. ठीक आहे. 8 नंबरचा प्रश्न इथं आपल्याला शब्दांच्या जातीवरती प्रश्न विचारला गेलाय. इथे सुद्धा आपल्याला शब्दांच्या जातीवरती प्रश्न विचारला गेलाय. त्यानंतर 10 नंबरचा प्रश्न जर म्हटलं तर लिंगावरती प्रश्न विचारला गेलाय. ठीक आहे. त्यानंतर जर म्हटलं तर आपल्याला इथे विभक्तीवरती प्रश्न विचारला गेलाय. विभक्ती हा एक महत्त्वाचा टॉपिक आहे. त्यानंतर 12 नंबरचा प्रश्न जर म्हटलं तर आपल्याला विभक्तीवरतीच प्रश्न विचारला गेलाय. 13 नंबरचा प्रश्न जर म्हटलं तर आपल्याला ज्या शब्दांच्या जाती आहेत त्याच्यावरती प्रश्न विचारला गेलाय. 14 नंबरचा प्रश्न बघा, आपल्याला धातूवरती सुद्धा आपल्याला मागील प्रश्नपत्रिकेमध्ये 2 प्रश्न विचारले गेले होते. हा एक महत्त्वाचा मराठीमधील टॉपिक असणार आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर 14 नंबरचा झाल्यानंतर 15 नंबरचा हा जो प्रश्न आहे हा क्रियापद म्हणजे शब्दांच्या जातीवरती प्रश्न विचारले गेलाय. तर बघा, लिंग, शब्दांच्या जाती, त्यासोबत आपल्याला संधी, त्यानंतर आपल्याला विभक्ती, त्यानंतर धातू साधित हे जे आहेत याच्यावरती प्रश्न. हे जे टॉपिक आहे ते 4-5 जास्तीत जास्त 4 ते 5 मराठीचे टॉपिक आहे. त्यावरती तुम्हाला 15 प्रश्न विचारले जातात. 15 प्रश्न मराठीचे झाले. ठीक आहे. इथपर्यंत तुम्हाला समजून आलं. प्रश्नांची उत्तरं देखील ऑलरेडी दिलेले आहेत, ते तुम्हाला सांगण्याची गरज नाहीये. 15 टॉपिक इथं मराठीचे झाले. चला पुढे बघूया. आता इथूनच पुढे जर विचार केला तर बघा, पुढे आपण इथं आता लगेच माहिती तंत्रज्ञान संगणकाला सुरुवात झालेली आहे. काय प्रॉब्लेम नाही, लगेच कॅल्क्युलेशन करूया. इथं संगणक, माहिती तंत्रज्ञान या विषयाला इथं सुरुवात झाली. रॅम मध्ये साठवलेला डेटा हा टिंब. तर यावरती प्रश्न विचारला गेला. 1, त्यानंतर 2, ठीक आहे, त्यानंतर 3, 4, त्यानंतर 5, 6, 7, ठीक आहे. 10 प्रश्न असणार 100%. मी अजून बघितलं नाही तरी 10 सांगतो तुम्हाला. 9, ठीक आहे, आणि त्यानंतर हा 10 पर्यंत प्रश्न असणार 100%. बघा, इथून लगेच बुद्धिमत्ताला इथे सुरुवात झालेली आहे. तर बघा, आता आपण वरती येत आहोत. इथं आपण खाली संगणक घेऊया. ठीक आहे. इथं संगणक घेऊया. संगणक, माहिती तंत्रज्ञान. तर या विषयावरती 10 प्रश्न विचारले गेलेत. ठीक आहे. चला आता पुढे आपण कॅल्क्युलेशन कंटिन्यू करूया. तर बघा,
इथपर्यंत आता आलेलो आहे. आता इथून पुढे जर म्हटलं तर आता बुद्धिमत्ताला सर्वप्रथम इथं सुरुवात झालेली आहे आणि नातेसंबंध हा टॉपिक अतिशय महत्त्वाचा असणार आहे. याच्यावरती 4-5 प्रश्न विचारले गेलेत. मागची प्रश्नपत्रिका बघितली त्याच्यामध्ये 4-5 प्रश्न, याच्यामध्ये सुद्धा 4-5 प्रश्न. तर बुद्धिमत्ताला सुरुवात झालेली आहे. तर बघा इथं पहिला प्रश्न, दुसरा प्रश्न नातेसंबंधावरतीच, त्यानंतर तिसरा देखील, चौथा देखील, अशा प्रकारचं. ठीक आहे, 4 प्रश्न विचारले गेलेत. त्यानंतर 5 नंबरचा प्रश्न रांगेतील क्रम. त्यानंतर 6 नंबरचा प्रश्न इथे जर म्हटलं तर रांगेतील क्रम. त्यानंतर 7 नंबरचा प्रश्न आपल्याला कोणावरती प्रश्न विचारला गेलाय. आपल्याला पुढे अक्षरमालावरती म्हणजेच आपल्याला पुढील अक्षर कोणती येतील ते सांगायचे. 9 नंबरचा प्रश्न देखील त्याच टाईपचा आहे. 10 नंबरचा प्रश्न ते देखील त्याच टाईपचा आहे. बुद्धिमत्ता अगदी बेसिक लेवलचं विचारले जाते. ठीक आहे. त्यानंतर पुढे 10 हे जे प्रश्न आहेत ते झाले. आता 10 प्रश्न सांगितल्याप्रमाणे बुद्धिमत्तावरती विचारले जातात आणि त्यानंतर खाली आपल्याला शक्यता गणितावरती प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. आता 10 प्रश्न हे जे आहेत बुद्धिमत्तावरती विचारले गेलेत. त्यानंतर गणिताचे पुढे आपण कॅल्क्युलेशन करूया. तर इथं बघा गणिताचे प्रश्न सुरुवात झाली. त्यानंतर 2, त्यानंतर 3, 4, 5. ठीक आहे. त्यानंतर 6, 7 हे सर्व आपण प्रश्न बघत आहोत. 8, त्यानंतर पुढे 9, 10, 11 हे सर्व गणितावरती प्रश्न विचारले गेलेत. 12, 13, त्यानंतर 14, 15. तर बघा 15 प्रश्न झाले, संपलेले असणार. तर बघा इथं खाली प्रश्न संपलेले आहेत. म्हणजे आपल्याला समजून आलं बुद्धिमत्तेचे 10, गणिताचे 15 प्रश्न. जो रेग्युलर पॅटर्न आहे तोच फॉलो केला गेलाय. तर बघा आता इथं गणित व बुद्धिमत्ता, इथं गणिताचे 15 प्रश्न, बुद्धिमत्ताचे 10 प्रश्न, टोटल झाले 25 प्रश्न. ठीक आहे. आता इंग्रजी विषयाला इथं खाली सुरुवात झालेली आहे, तर ते देखील आपण बघूया. तर बघा एवढं सोपं असणार आहे ना तुमच्यासाठी, हे सर्व सारखंच असणार आहे, जास्त काय बदलाव नाहीये. आणि प्रश्नपत्रिकेचे ॲनालिसिस स्वरूप तुम्हाला या स्वरूपामध्ये समजून घ्यावं लागणार आहे, तेव्हाच तुम्हाला अभ्यास व्यवस्थित करता येणार आहे. ठीक आहे. तर या स्वरूपामध्ये तुम्हाला व्यवस्थित अभ्यास करायचा आहे मित्रांनो. आता पुढे इंग्लिश या विषयाला सुरुवात होत आहे. तर बघा इथे पहिला प्रश्न आहे. इथे सुद्धा फिल इन द ब्लँक या टाईपचा प्रश्न विचारला गेला आहे. हा दुसरा प्रश्न. आता पूर्ण टॉपिक सांगत बसत नाहीये, कारण तेच टॉपिक इथं रिपीट झालेले आहेत, तर जास्त काही नाहीये. त्यानंतर 3 नंबरचा, हा 4 नंबरचा, त्यानंतर हा 5 नंबरचा, 6 नंबरचा, 7 नंबरचा प्रश्न, त्यानंतर 8, 9, 10. ठीक आहे. त्यानंतर 10, 11, 12, 13, 14 आणि 15. बघा 15 पर्यंत आलो. 15 प्रश्न इंग्लिश या विषयावरती आहे. पुढे हा जो आहे टॉपिक इथं बदललेला आहे. तर बघूया यामध्ये पॅटर्न काही चेंज होतं का. आतापर्यंतचं काही चेंज झालेलं नाहीये. आतापर्यंत जर म्हटलं तर आपलं जे पॅटर्न आतापर्यंत होतं तेच कंटिन्यू झालेलं आहे. तर बघा हे तिन्ही विषयांचं मिळून आतापर्यंत इथं जर म्हटलं तर 55 प्रश्न झाले आणि हे प्लस 10, टोटल जर म्हटलं तर हे 4 विषयांचे 65 प्रश्न आता इथपर्यंत इथं झालेले आहेत. आता राहिले फक्त 25 प्रश्न. आता हे 25 प्रश्न GK GS वरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार. आता यामध्ये आपल्याला महत्त्वाचं किती प्रश्न कशावरती विचारले गेलेत ते आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. तर यामध्ये बघा इथे जर म्हटलं तर आपल्याला सर्वसाधारण हा GK वरती प्रश्न विचारला गेलाय. ऑलराऊंडर GKचा जर विचार केला तर याच्यावरती प्रश्न विचारला गेलाय. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर पुन्हा इथं माहिती तंत्रज्ञान, त्यासोबत इथं जर म्हटलं तर सावध, हा GK वरती प्रश्न नाही, हा अर्थव्यवस्थावरती प्रश्न आहे. ठीक आहे. म्हणजेच इथं जर म्हटलं तर बँकिंग अर्थव्यवस्था याच्यावरती हे प्रश्न विचारले जात आहेत. यामध्ये लेटेस्ट चालू माहितीवरती इथं प्रश्न विचारला गेला आहे. हा पहिला प्रश्न, हा दुसरा प्रश्न, त्यानंतर हा तिसरा प्रश्न. ठीक आहे. त्यानंतर जर म्हटलं तर हा चौथा प्रश्न बँकिंगच्या रिलेटेडच आहे. हा 5 नंबरचा प्रश्न, हा 6 नंबरचा प्रश्न, त्यानंतर हा 7 नंबरचा प्रश्न, 8 नंबरचा प्रश्न. हे सर्व जर म्हटलं तर बँकिंग अर्थव्यवस्था आणि सहकार यावरती प्रश्न विचारले गेलेत. त्यानंतर हा 9 नंबरचा प्रश्न. त्यानंतर जर म्हटलं तर हा 10 नंबरचा प्रश्न. 10 जे प्रश्न आहेत आतापर्यंत जर म्हटलं तर लेटेस्ट हे झाल्यानंतर बँकिंग, सहकार व अर्थव्यवस्था, तर या विषयावरती 10 प्रश्न विचारले गेलेत एकूण आतापर्यंत पहिल्यांदाच. ठीक आहे. चला पुढे बघूया आता कोणकोणते प्रश्न विचारले गेलेत, कोणकोणते प्रश्न आपले राहिलेले आहेत ते आता आपण बघूया. आता अगदी थोडे कमी प्रश्न राहिलेले असणार आहेत, खाली 15 प्रश्न असणार आहेत. ते बघूया कोणत्या टॉपिकवरती किती प्रश्न विचारले गेलेत. आता इथे जर म्हटलं तर बघा आपल्याला हे जे प्रश्न आहेत विज्ञानावरती आलेले आहेत का नाही ते आपण बघूया. हे ऑलराऊंडर GK GS वरती प्रश्न विचारले गेलेत. तर यामध्ये समजा आपण हा पहिला प्रश्न पकडूया.
हा दुसरा प्रश्न पकडूया. त्यानंतर हा तिसरा. त्यानंतर पुन्हा इथं बँकिंगच्या रिलेटेड हे प्रश्न विचारले जातात, म्हणजे GK GS. ठीक आहे, किंवा आपण याला GKच बोलूया जेणेकरून आपल्याला व्यवस्थित समजून येईल. GK वरती ऑलराऊंडर 3 प्रश्न विचारले गेलेत आणि खाली पुन्हा इथं बँकिंग, अर्थव्यवस्था आणि सहकार यावरती प्रश्न विचारले गेलेत. हा पहिला प्रश्न, हा दुसरा प्रश्न, त्यानंतर हा तिसरा प्रश्न, त्यानंतर हा इथपर्यंतच प्रश्न आहेत, हे 2, 3 आणि इथं 2च प्रश्न झाले. ठीक आहे, तर इथं बँकिंग, अर्थव्यवस्था याचे फक्त 2च प्रश्न विचारले गेलेत आणि त्यानंतर पुढचे जे प्रश्न आहेत हे विज्ञानावरती प्रश्न आहेत. हा पहिला प्रश्न, इथून खाली विज्ञानावरती प्रश्न विचारले जात आहेत, 1, 2, त्यानंतर 3. ठीक आहे, इथे जर म्हटलं तर आपल्याला इथं माहिती तंत्रज्ञानावरती हा एक मध्येच प्रश्न आलेला आहे आणि इथे सुद्धा हा त्याच्याच रिलेटेड प्रश्न विचारला गेलाय. त्यानंतर हे विज्ञानावरती प्रश्न आहे, म्हणजे विज्ञानावरतीच थोडक्यात आपण पकडूया, काय प्रॉब्लेम नाही. त्यानंतर 5, त्यानंतर हा 6, 7. ठीक आहे, त्यानंतर जर विचार केला तर इथं पुन्हा आपल्याला GK GS वरती प्रश्न विचारले गेलेत, म्हणजे विज्ञानावरती इथे 3 प्रश्न विचारलेत. अजून काय आहे का? नाही. ठीक आहे, तर इथे जर म्हटलं तर थोडासा बदलाव झालेला आहे. थोडेसे प्रश्न इकडे तिकडे होऊ शकतात हे GK GS चे. इथं विज्ञानाचे जर म्हटलं तर एकूण 7 प्रश्न विचारले गेलेत आणि खालचे जे बाकीचे 3 प्रश्न राहिलेत, आता जास्त नाही आहेत, इथं हे पूर्ण ऑलराऊंडर GK GS वरती प्रश्न विचारले गेलेत. ठीक आहे, हा 2, 3. ठीक आहे, अशा प्रकारचे हे 3 प्रश्न GK GS वरती विचारले गेलेत, म्हणजेच इथं एकूण 6 प्रश्न झाले. हे 6 प्रश्न GK GS वरती आपल्याला विचारलेले बघण्यासाठी भेटत आहे. जास्त प्रश्न नाही, 6 प्रश्न GK GS वरती विचारले गेलेत. इथं पुन्हा बँकिंग सेक्टर वरती आपल्याला 2 प्रश्न विचारले गेले होते, ते आपण ऍड करूया तिकडे, आणि 7 प्रश्न विज्ञानावरती. तर चला डायरेक्टली आता पुढे येऊया. विज्ञानावरती 7 प्रश्न, इथं विज्ञान याच्यावरती 7 प्रश्न. बँकिंगचे रिलेटेड इथं आपल्याला अजून 2 प्रश्न विचारले गेले होते, एकूण 12 प्रश्न झाले हे टोटल. बँकिंग, अर्थव्यवस्था आणि सहकार याच्यावरती टोटल म्हटलं तर 12 प्रश्न, आणि सोबत जर म्हटलं तर आपल्याला सामान्य ज्ञान, ज्याला आपण पूर्ण GK GS म्हटलं तरी काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, GK म्हणूया, तर याच्यावरती 6 प्रश्न. तर बघा, हे पेपरचं स्वरूप आता तुम्हाला समजून आलंय. आता इथून तुम्हाला समजलं असं व्यवस्थित अभ्यास नक्की करायचा आहे कोणता. आता मागील प्रश्नपत्रिकेचं जरी स्वरूप बघितलं तर ते आपल्याला समजून आलं होतं कशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. ठीक आहे, हे आपल्याला मागील प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आहे. याच्यामध्ये सुद्धा जर म्हटलं तर महत्त्वाचे टॉपिक कोणकोणते असणार आहे? मराठी, इंग्रजी, गणित बुद्धिमत्ता, संगणक, माहिती तंत्रज्ञान आणि त्यासोबत बँकिंग, हे महत्त्वाचे टॉपिक असणार आहे. आणि GK GS तुम्ही करतच बसू नका माझ्या अंदाजानुसार. ठीक आहे, म्हणजेच आपल्याला GK वरती अगदी कमी प्रश्न विचारले जातात आणि यामध्ये आपल्याला टॉपिक अतिशय जास्त आहेत. यामध्ये भूगोल म्हणा, इतिहास म्हणा, त्यासोबत आपल्याला अर्थशास्त्र म्हणा, इतर जेवढे पण टॉपिक आहेत GK GS चे, ते आपण करत बसले तर तुमचा टाइम खूप वाया जाणार आहे. त्यापेक्षा तुम्ही इथं मराठी व्यवस्थित करा, इंग्रजी व्यवस्थित करा, गणित बुद्धिमत्ता व्यवस्थित करा, संगणक, माहिती तंत्रज्ञान व्यवस्थित करा, बँकिंग, अर्थव्यवस्था हे विषय आहेत ते व्यवस्थित करा. विज्ञान तुमचं व्यवस्थित करा, कारण इथे देखील 7 प्रश्न विचारले गेलेत. मागील प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा विज्ञानावरती तुम्हाला थोडे जास्त प्रश्न विचारले गेलेत. ठीक आहे, अशा प्रकारचे तुम्हाला प्रश्न विचारले जातात आणि त्यानुसार तुम्ही व्यवस्थित तयारी करू शकता. मागील प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा तुम्हाला विज्ञानावरती थोडे जास्त प्रश्न आलेले आहेत. ठीक आहे, तर अशा प्रकारचं हे संपूर्ण पेपरचं स्वरूप आहे. दोन्ही पेपरचं मी तुम्हाला स्वरूप पूर्ण कॅल्क्युलेशन करून दाखवलेलं आहे. जवळपास आता 1 तासाचा व्हिडिओ व्हायला आलेला आहे. इथपर्यंत ज्या पण विद्यार्थ्यांना व्हिडिओ पूर्ण बघितला असेल त्याला समजून आलं अभ्यास कोणता करायचा आहे. लेटेस्ट जे पेपर झाले ते आपण इथं बघितले. आता हा जर व्हिडिओ तुम्ही बघितला असेल आणि मागचा अशाच प्रकारचा आपण 4 ते 5 प्रश्नपत्रिकांचा जो एकत्रित आपण अभ्यास करून जे टॉपिक आपण फाइंड केले होते, टॉपिक बघितले होते, तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तर त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये जास्त काहीच बदल नाहीये, हे तुम्हाला देखील समजून आलं असेल. जे महत्त्वाचे टॉपिक आहेत त्यामध्ये मराठी, इंग्रजी, गणित बुद्धिमत्ता याच्यावरती 55 प्रश्न प्रत्येक, जवळपास आतापर्यंत जे 98% प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये एवढे 55 प्रश्न या विषयांवरती विचारले गेलेत. आणि यामध्ये संगणक, माहिती तंत्रज्ञान ऍड केला तर 65 प्रश्न इथेच झाले.
म्हणजे हे जर तुम्ही व्यवस्थित केलं तर 65 प्रश्न इथं झाले. विज्ञानावरती बँकिंग सहकार हे तुम्ही थोडं केलं तर आरामशीर 70+ तुमचा स्कोर इथं आरामशीर जातो मित्रांनो. ठीक आहे. आणि जर म्हटलं तर तुम्ही अहमदनगर जिल्ह्यासाठी म्हणजेच अहिल्यानगर या जिल्ह्यासाठी तुम्ही अर्ज केला असेल तर ऑलरेडी कॉम्पिटिशन खूप कमी आहे. 40 विद्यार्थ्यामागं एक जागा भरली जाणार आहे. म्हणजेच आपल्याला एका जागेसाठी 40 एवढं कॉम्पिटिशन असणार आहे. सातारासाठी जर म्हटलं तर 82 मुलांचं एका जागेसाठी कॉम्पिटिशन असणार आहे. हे ऑलरेडी आपण कॅल्क्युलेशन केलं होतं, जेवढे अर्ज आले ते त्याच्यानुसार. ठीक आहे. तर तो देखील तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक तुम्हाला टाकून देतोय. आता यामध्ये अजून एक महत्त्वाचं म्हणजे परीक्षा कधीपर्यंत होऊ शकतात. आता परीक्षा कधीपर्यंत होऊ शकतात यावरती ऑलरेडी आपण चर्चा केलेली आहे. जे जुने आपले सबस्क्रायबर आहेत त्यांना ऑलरेडी व्यवस्थित ही सर्व माहिती माहीत आहे. ठीक आहे. तर आपली जी परीक्षा आहे, परीक्षा आता येत्या महिन्यामध्ये आपली होण्याची दाट शक्यता असणार आहे. अहमदनगर जिल्ह्याचं जर म्हटलं तर येत्या 25 दिवसाच्या आत आपले पेपर होण्याची दाट शक्यता असणार आहे. साताराचं जर म्हटलं तर येत्या 15 ते 20 दिवसामध्ये तुमचे पेपर होण्याची दाट शक्यता असणार आहे. आता लेटेस्ट म्हटलं तर 13 तारखेला पुन्हा आपल्याला नाशिक जिल्ह्याची जी पदभरती आली होती DCC बँक भरतीमध्येच तिचे पेपर असणार आहे. आता काही दिवसामध्ये अजून आपल्याला वेगवेगळ्या जिल्ह्यांसाठी DCC बँक भरतीसाठी मध्ये भरती आलेली बघण्यासाठी भेटणार आहे. आता इथपर्यंत जे पण व्हिडिओ बघत आलेत, आता जर म्हटलं तर चंद्रपूर या जिल्ह्यासाठी सुद्धा उद्या जाहिरात येणार आहे मित्रांनो. टोटल 300 पेक्षा जास्त जागा असणार आहेत. यामध्ये लिपिक आणि शिपाई दोन्ही पदांच्या एकत्रित जागा असणार आहेत मित्रांनो. यामध्ये लिपिक पदासाठी माझ्या अंदाजानुसार 250 पेक्षा जास्त जागा आहेत आणि यामध्ये शिपाई या पदासाठी 60 पेक्षा जास्त जागा आहेत. अशा प्रकारच्या 300 पेक्षा जास्त जागांसाठी आपल्याला इथं लिपिक आणि शिपाई चंद्रपूर या जिल्ह्यासाठी इथं जाहिरात आलेली बघण्यासाठी भेटणार आहे. 8 तारखेला ऑनलाईन अर्ज त्याच्यासाठी सुरू होणार आहे मित्रांनो. म्हणजे उद्यापासूनच ऑनलाईन अर्ज सुरू होणार आहे. संपूर्ण अभ्यासाचं स्वरूप देखील त्या पेपरचं सुद्धा याच्यासारखंच असणार आहे. जास्त काय बदलाव नसणार आहे. ठीक आहे. संपूर्ण तुम्हाला सांगितलं मराठी, इंग्रजी, गणित बुद्धिमत्ता, त्यासोबत आपल्याला संगणक माहिती तंत्रज्ञान हे जे विषय आहेत हे व्यवस्थित करा. 65 स्कोर तुमचा इथं होतोय. GK GS वरती संपूर्ण 25 प्रश्न विचारले जातात. यामध्ये जर विचार केला तर बँकिंग, अर्थव्यवस्था, सहकार झालं तर या विषयावरती तुम्हाला 15 एक प्रश्न विचारले जातील. GK GS वरती ऑलराऊंडर जर विचार केला तर 3 ते 5 प्रश्न विचारले जात आहेत. आणि त्यासोबत इथं विज्ञानावरती तुम्हाला थोडे जास्त प्रश्न विचारलेले बघण्यासाठी भेटत आहे. विज्ञान हा एक टॉपिक महत्त्वाचा असणार आहे. 7 ते 10 प्रश्न त्यावरती तुम्हाला हमखास विचारलेले बघण्यासाठी इथं भेटत आहेत. त्यानुसार तुम्ही हे टॉपिक व्यवस्थित करू शकता आणि त्यानुसार तुम्ही अभ्यास केला तर तुमचा स्कोर नक्कीच जास्त इथं होण्याची दाट शक्यता असणार आहे. बाकी जर म्हटलं तर ऑलरेडी अशाच प्रकारचे आपण आपल्या चॅनलवरती मागील देखील व्हिडिओ अपलोड केले, तर ते तुम्ही बघितले नसेल तर त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतोय. तिथून जाऊन तुम्ही ते मागील व्हिडिओ बघू शकता. त्याच्यामध्ये जरी म्हटलं तर आपण अशाच प्रकारच्या 3 ते 4 किंवा 5 प्रश्नपत्रिकांचं स्वरूप बघितलं होतं. त्याच्यामध्ये सुद्धा मराठीवरती तुम्हाला एवढेच प्रश्न विचारले गेले होते. इंग्रजीवरती, गणित बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञानामध्ये जर विचार केला तर कमी प्रश्न होते. मात्र संगणक माहिती तंत्रज्ञानावरती 10 प्रश्न आणि विज्ञानावरती आपल्याला 7 ते 10 प्रश्न या स्वरूपामध्ये त्याच्यामध्ये सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारलेले बघण्यासाठी भेटलेले होते. त्याच्यानुसार जर विचार केला तर परीक्षेचं स्वरूप हेच असणार आहे. याच्यामध्ये जर बदलाव म्हटलं तर आपल्याला हे GK GS वरती जे 25 प्रश्न विचारले जात आहेत, कधी कधी जिल्ह्याच्या माहितीवरती त्याच्यावरती 3 ते 4 प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. याच्या व्यतिरिक्त याच्यापेक्षा जास्त तुम्हाला प्रश्न विचारले जाणार नाहीत. हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. तर त्याच्यासाठी आपण एकूण अशा प्रकारच्या या ज्या प्रश्नपत्रिका गोळा केल्यात, या सर्व प्रश्नपत्रिका तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाच्या असणार आहेत. त्याच हेतूने आपण या सर्व प्रश्नपत्रिका तुमच्यासाठी अतिशय कमी किमतीमध्ये उपलब्ध करून देतोय. तर पुन्हा एकदा प्रश्नपत्रिकेविषयी आणि नोट्स विषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया मित्रांनो. DCC बँक भरतीसाठी आपण या नोट्स तयार केलेल्या आहेत. यामध्ये मराठी परिपूर्ण भेटणार आहे, इंग्रजी, गणित बुद्धिमत्ता, चालू घडामोडी आणि GKचे IMP प्रश्न हे सर्व आपण उपलब्ध करून देतोय. आणि त्यासोबत मागील झालेल्या 35 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका आणि विषयानुसार नोट्स उपलब्ध करून देतोय. यामध्ये रत्नागिरीच्या 10+
शिपाई आणि लिपिक या पदाचे टोटल जर म्हटलं तर 15 प्लस प्रश्नपत्रिका भेटणार आहेत. त्यानंतर व्यवस्थापक या पदाचे देखील पेपर भेटणार आहेत. त्यानंतर भंडारा जिल्ह्याचे लिपिक आणि शिपाई पदाचे तुम्हाला इथं 12 पेपर भेटणार आहेत. अशा प्रकारचे ठाणे जिल्ह्याचे सुद्धा 12 पेपर भेटणार आहेत. अशा प्रकारचे टोटल जर म्हटलं तर 35 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका आणि त्यासोबत या 4 ते 5 विषयांच्या नोट्स तुम्हाला अगदी कमी किमतीमध्ये आपण आपल्या टीम सोबत इथं तयार केलेल्या आहेत, ते तुम्हाला उपलब्ध करून देतोय. तर या 35 प्रश्नपत्रिका आणि 4 ते 5 विषयांच्या नोट्सची एकत्रित किंमत आपण ठेवलेली आहे फक्त ₹198. तुम्हाला पेमेंट करण्यासाठी हा नंबर असणार आहे 91 39 64 31 99. या नंबरवरती तुम्ही फोनपे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने पेमेंट करणार आणि पेमेंट झाल्यानंतर याच नंबरच्या व्हॉट्सअपवरती तुम्ही स्क्रीनशॉट पाठवणार. पेमेंटसाठी आणि व्हॉट्सअपसाठी हा एकच नंबर असणार आहे. यावरतीच तुम्हाला पेमेंट करायचं आहे आणि याच नंबरवरती व्हॉट्सअपवरती मेसेज करायचा आहे. तुम्ही मेसेज केल्यानंतर अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये तुम्हाला सर्व नोट्स भेटून जातील PDF स्वरूपामध्ये. मेसेजमध्ये तुम्हाला सर्वप्रथम महत्त्वाचं म्हणजे पेमेंट झाल्याचा स्क्रीनशॉट तुम्हाला पाठवायचा आहे. स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये या सर्व विषयांच्या ज्या नोट्स आहेत त्या तुम्हाला व्हॉट्सअपवरती PDF स्वरूपामध्ये लगेचच्या लगेच सेंड केल्या जातील. हे लक्षात ठेवा, ठीक आहे. अशा प्रकारच्या नोट्सचं स्वरूप असणार आहे, ते देखील तुम्ही घ्यायला विसरू नका. आणि ह्या सर्व ज्या क्वेश्चन पेपर झालेले आहेत ते सर्व वर्कवेल नावाच्या कंपनीने घेतलेले आहेत. आणि पुढे अहमदनगर, सातारा, रायगड झालं, औरंगाबाद झालं, ठीक आहे. त्यासोबत आपल्याला आता पुढे जर म्हटलं तर वेगवेगळ्या जिल्ह्यांचे DCC बँक भरतीचे पेपर येणार आहेत. त्या सर्व पदभरतींचे पेपर हीच कंपनी घेणार आहे. त्यानुसारच हे पेपर आपल्याला दिले जाणार आहेत आणि या स्वरूपामध्ये तुम्हाला पुढील पेपर झालेले बघण्यासाठी भेटणार आहेत, ठीक आहे. तर अशा प्रकारचं संपूर्ण स्वरूप मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. या व्यतिरिक्त अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगायला विसरू नका. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. जी बिल येते ती लाईक क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करत असतो त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल, ठीक आहे. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.